की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व गुरुवर्य यांना प्रथम मी नमस्कार करते. तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि सरस्वती माता यांना प्रणाम करून मी बोलण्यास सुरुवात करणार आहे. आजचा जो मी पुण्यावरून आलेले आहे, जेव्हा मला निवेदिताने ह्या प्रोग्रामबद्दल सांगितलं आणि मयूर सरांनी पम्पलेट पाठवलं, मी ठरवलं काही करून या प्रोग्रामला पोचायचं आहे. कारण मला गुरुजींबद्दल, मी पूर्वीचा शब्द वापरते, गुरुजींबद्दल फार आदर आहे. कारण मी स्वतः एका गुरुजीची मुलगी आहे. माझे वडीलही शिक्षक होते. आज तुम्ही नसता तर मी आज इथे नसते. जे घडवताय तुम्ही, दगड म्हणजे आई वडिलांपेक्षाही मुलं तुमच्याजवळ जास्ती असतात. फक्त झोपण्याकरता आणि सकाळी उठून शाळेत जायला. कमीत कमी 4 ते 5 तास फक्त आई वडिलांचे संस्कार असतात. खरे आई वडील घडवणारे तुम्ही आहात. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानेन. कारण तुमच्याशिवाय आज जेवढे पण सुमित सरांनी सांगितलेलंच आहे, इंजिनियर, डॉक्टर, अनेक फील्डमध्ये, पोलीस खात्यामध्ये जे घडलेले आहेत ते तुमच्यामुळे आम्ही घडलेलो आहोत. जे शिक्षण दिलेलं आहे, तो पाया जो रचलेला आहे, तुम्ही रचलेला आहे. मला फार आनंद होतोय आज मी अशा प्रोग्रामला उपस्थित आहे. खरं पाहिलं तर मी गव्हर्नमेंटला एक सांगू इच्छिते, 4 पिलरमधला सर्वात महत्त्वाचा जो पिलर कोण असेल तर हा शिक्षक. आणि हल्लीच्या काळामध्ये शिक्षकांकडेच दुर्लक्ष केलं जात आहे. मराठी शाळा बंद होत आहेत. खरं त्या बंद नाही झाल्या पाहिजेत. मराठी टिकली तर मुलं आणि मुली टिकतील. इंग्लिश मीडियम हे मी इंग्लिशच्या विरोधात नाही. इंग्रजी हे काळाची गरज आहे, पण मराठीसुद्धा कंपल्सरी पाहिजेच. गावाकडच्या शाळा ओसाड पडलेल्या आहेत. ते बघून मनाला खूप खूप दुःख होतं आहे. आणि खरं मयूर सरांनी आज हा प्रोग्राम ठेवून म्हणजे खूप असं उन्मत्त केलेलं आहे आपल्या सर्वांना. शिक्षकांचा पुरस्कार घेणं, मी अनेक प्रोग्राम अटेंड केलं, पण शिक्षकांना मान सन्मान देणं, मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करेल. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातले शिक्षक त्यांनी बोलवलेले आहेत. कोकण विभाग, मला मागे शिर्डीचा पण एक प्रोग्राम होता. हे करणं सुद्धा खूप दानशूर, मनाने मोठं लागतंय, दानशूर लागतंय. शिक्षकांना बोलवून त्यांचा सन्मान करणं. जर सन्मान तुमचा झाला तर तुमची जबाबदारी वाढणार आहे. आणि ती जबाबदारी पेलून तुमचं अजून काम, मुलांचं तुमचं शिक्षण उंचवण्याचं काम वाढणार आहे. आणि मी माझ्या बाबतीत सांगते, म्हणजे थोडक्यात मीही खूप अशा वाढीव जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले. 4थीपर्यंत माझं शिक्षण एक 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या वाढीवर झालेलं आहे. तिथून मी झेप घेऊन मुंबईसारख्या महानगरीमध्ये 23 वर्ष सर्व्हिस केलेले. हे केवळ तुम्ही शिक्षक लोकांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे, बाकी काहीच नाही आहे. मी तुम्हाला शिक्षकांना सांगेन, माझे जावई एका खेड्यातले, खूप छोट्या गावातून गेलेले आहे आणि आज ते बिहारसारख्या, मला फार अभिमान आहे, बिहारमधल्या एज्युकेशन डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहेत ते. ह्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे शिक्षण विभागाचे. आणि म्हणून मी हा आज प्रोग्राम अटेंड करायचा ठरवला. दोन्ही मुलं माझी डॉक्टर आहेत. शिक्षणाने खूप माणूस पुढे जातोय, फक्त ते घेतलं पाहिजे. आजकाल पालक पण असे बनलेले आहेत, मुलांना थोडंही रागवलं तर दुसऱ्या दिवशी शाळेत मोर्चा असतो. ह्याच्यामध्ये मी खरंच पालक आले असतील तर पालकांना सांगू इच्छिते, पूर्वी आम्हाला उलटे हात करून छडी मारत होते. आणि ते गाणंही मला अजून आठवतंय, छडी लागे चमचम विद्या ये गम गम. ते खूप महत्वाचं आहे. सुमित सर, आजकल बहुत लोग, बच्चे लोग का थोड़ा भी गुस्सा करेंगे ना, पालक लोग स्कूल में जाके ना टीचर लोग को बहुत डांटते हैं. हे गलत है. इसलिए शिक्षण पद्धत जी आहे ना ती कमकुवत होत चालली आहे. पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, आज जो भगवा फेटा तुम्हाला मयूर सरांनी बांधलाय ना, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि ती घेऊन तुम्ही इथून जाणार आहे. आणि अजून तुमच्याकडून खूप चांगलं काय घडलं पाहिजे. अनेक
देशामधले विद्यार्थी चांगलं शिक्षण घेऊन त्या ठिकाणी त्यांनी तुमच्यासारखंच इतरांना काहीतरी दिलं पाहिजे एवढं मी इच्छा व्यक्त करते. आणि मयूर सरांच्या फाउंडेशनचंच नाव आहे बी चेंज. बी चेंज म्हणजे तुम्ही चेंज काळानुसार झालं पाहिजे आणि त्यानुसार शिक्षण पद्धती तुम्ही पुढे चालू ठेवल्या पाहिजेत. मी मयूर सरांना आणि निवेदिता सुमित सरांनी खूप काय सांगितलेलं आहे. सुमित सर तर फाउंडर आहेत IAS IPSचे. फार मोठ्या व्यक्तीला इथं बोलवून त्यांचंही आम्हाला 2 शब्द ऐकायला मिळाले. खूप आनंद झाला. मयूर सर आणि त्यांच्या टीमचं मी खूप खूप आभार मानेन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईन. असेच त्यांना कधीही आमची गरज पडल्यास त्यांनी आम्हाला आठवण करावी. आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.